36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात आले. ऑपरेशन कवच अभियानांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार यांच्या सहभागातून जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीद्वारे नागरिकांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच व्यसनमुक्त समाज हीच खरी प्रगती, अंमली पदार्थांना नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार आणि नशामुक्त युवक सशक्त भारत अशा घोषणांद्वारे युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा असा संदेशही यावेळी देण्यात आलाय. परतवाडा येथे आयोजित मुख्य बाईक रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक निकेतन कदम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोडेवाड यांनी सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला. अंमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पोलिसांना सहकार्य करावं. तसेच अंमली पदार्थांमध्ये संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन त्यांनी केलंय. ऑपरेशन कवच अभियानांतर्गत पुढील काळातही शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि ग्रामीण भागात विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करण्यात येणार असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलीस दलानं दिली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.